जय बाळूमामा। आज आपण आलेलो आहोत बाळूमामाचं मंदिर आदमापूर येथे आणि हे जे पाहताय हे आदमापूरचं मंदिर आहे। बाळूमामाचं मंदिरामध्ये आपण थांबलेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला इथल्या एकूण दैनंदिन दिनचर्येविषयी इथल्या माहिती, इथलं जे कामकाज कशा पद्धतीने चालतं, मंदिराची देवपूजा कशा पद्धतीने चालते या संदर्भात आपण आज तुमच्याशी मी सर्व माहिती देणार आहे। हे आता तुम्ही पाहताय हे गाराचं पूर्णपणे मंदिर आहे। हे साधारणपणे 40 बाय 50चा सभा मंडप आहे आणि याच ठिकाणी बाळूमामांची समाधी आहे। जे गाराचे हत्ती आहेत यांची सोंड खाली आहे आणि जे प्लास्टरचे हत्ती बनवलेले आहेत ह्याची सोंड वरती केलेली आहे। त्याच्या दोन्ही बाजूला मेंढ्या आहेत, मध्ये त्यांचा घोडा आहे। आज आपण या बाजूला बघतोय तो हा आहे औदुंबरचं झाड आहे आणि पिंपळाच्या झाडाला हा जो कठडा बांधलेला आहे त्या कठड्यामध्ये तुम्हाला वैशिष्ट्य दिसेल की ते बरेच भक्त मंडळी या ठिकाणी येतात आणि आपला कौल लावायचा प्रकार या ठिकाणी करतात। आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या आकांक्षा आहेत, ह्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे इथं एक आपलं नाणं लावतायत आणि नाणं या ज्या ठिकाणी चिकटल्यानंतर वाटतं जे चिकटलंय तर आपला नवस पूर्ण झालेला आहे, आपली इच्छा पूर्ण झालेली आहे असा इथल्या भक्तांचा समज आहे। या ठिकाणी ह्या पिंपळाच्या झाडाला पूर्णपणे असं हे गोल आकाराचा पट्टा घातलेला आहे आणि इथं हे सगळे भक्त मंडळी इथं तुम्हाला दिसतंय की काही जणांनी अगदी भंडाऱ्यामध्ये हे नाणी लावलेली आहेत। हे नाणी लावले म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी जे काही नवस बोललेला आहे तो नवस पूर्णत्वाकडे जाणार आहे अशा पद्धतीनं भक्तांची या ठिकाणी बसलेली आहे आणि इथं लांबून लांबून लोक येतात आणि आपण केलेला नवस आहे, आपण केलेलं जे साकडं आहे हे बाळूमामाच्या चरणी बाळूमामाने मान्य केलंय का नाही हे पाहण्यासाठी इथं येतात। या मंदिरामध्ये आपण आल्यानंतर तुम्हाला खूप इथली व्यवस्था खूप सुंदर आहे। यातून तुम्ही एंट्री करता त्यावेळेला इथं तुम्हाला जी काय देणगी द्यायची आहे इथं देणगी तुम्ही देऊ शकता। देणगीचं पुस्तक आहे, या ठिकाणी तुम्हाला पावती मिळते। त्याचबरोबर इथं जे काही मंदिरामध्ये नारळ वाढवले जातात आणि ते नारळ वाढवल्यानंतर ते एकत्र केले जातात आणि त्याचं जे खोबरं काढलं जातं ते खोबरं या ठिकाणी विकलं जातं। साधारणपणे 70 रुपये अर्धा लिटर आहे आणि या मंदिरामध्ये काही कुणाला धनधान्य दान द्यायचं असेल किंवा इथं आणखीन काही करायचं असेल तर त्याच्या संदर्भात काही चौकशी करायची असेल तर या ठिकाणी हा चौकशी विभाग आहे। या चौकशी विभागामध्ये तुम्ही सर्व काही माहिती घेऊ शकता। इथं जे काही तुम्हाला मंदिरामध्ये भक्तीच्या स्वरूपात असेल किंवा महाप्रसादाच्या स्वरूपात असेल, धान्य द्यायचं असेल तर या सगळं इथं आपल्याला माहिती मिळेल। आणि हे इकडच्या बाजूला जे पाहताय हे धान्याचं कोठार पाहताय। जे भक्त मंडळी इथं येत आहेत आणि श्रद्धेनं इथं बाळूमामाच्या चरणी अर्पण करतायत। मग कोणी काय असेल ते, कोणी साखर देईल, कोण तांदूळ देईल, कोण गहू देईल, कोण गुळ देईल। इथं प्रसादामध्ये आपला सहभाग असावा असं प्रत्येक भक्ताला वाटतं आणि ते भक्त या ठिकाणी येऊन मग कोण पोत्यानं देतं, कोण ट्रकाने देतं, कोण 1 किलो 1.25 किलोने पण देतं। इथे आजोबा बसलेले आहेत, अगदी बाळूमामा सारखेच दिसत आहेत। मामा तुमचं नाव काय? अरे वा, बाळूमामाच का? वा 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 वा, जय बाळूमामा। कुठलं गाव तुमचं? हलकर्णी। अरे वा, गड इंग्लजचे हलकर्णी। आज मामांचं इथं या ठिकाणी योगायोगाने दर्शन झालेलं आहे आणि साक्षात बाळूमामा सारखेच दिसत आहेत आणि ते बाळूमामाच आहेत। धन्यवाद, नमस्कार, जय बाळूमामा। काय नाव म्हटलं? श्रेयस ढेरे। अरे वा, श्रेयस ढेरे इथं व्यवस्थापनामध्ये आपली भक्ती बजावतायत की जे भक्तांनी धान्य दिलेलं आहे ते सगळं एकत्र केलेलं आहे आणि या ठिकाणी ठेवलेलं आहे। ह्यातलं धान्य तुम्हाला आपला जे काही रोज प्रसाद केला जातो महाप्रसाद, या महाप्रसादाच्या ठिकाणी या धान्याचा वापर केला जातो। बाळूमामाच्या मंदिरामध्ये महाप्रसाद आहे, तसं प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी बघताय की हे पाणी फिल्टर करून पिण्यासाठी भक्तांना दिलेलं आहे। अगदी आरो टाईपचं पाणी आहे, चांगलं पाणी आहे, पिण्यायोग्य आहे। हे बाळूमामाचं मंदिर आहे आणि या मंदिरातून मंदिराच्या बरोबर या बाजूला हे सभामंडप आहे आणि या सभामंडपामध्ये सगळे भक्त मंडळी इथे विश्रांती वगैरे घेत असतात। मामा कुठलं गाव? अप्पाची वाडी। अरे वा, हालसिद्धनाथात ते अप्पाची वाडीचे मामा इथं भेटलेले आहेत। मामा तुमचं नाव काय? माझं धोंडीबा राणगे। अरे वा, धोंडीबा राणगे। कधीपासून येता मंदिरामध्ये? येते आम्ही कायमस्वरूपी येता? कवा
येतोय. अरे वा 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 वा, छान. मग आज कधी आलाय? आज जरा काम होतं म्हणून आलोय, मगाशी आता आलो, दर्शन घेतलं हा हा. आणि आता जायचंय. अरे वा वा वा. गाव कुठलं आपलं? आम्ही सांगलीहून आलोय मामा. हा, सांगलीहून आलोय. चांगलं. बाकी बरं आहे ना? हा हा हा. हे पायाचं असं कधी कसं झालेलं? हे लहानपणी बकरी राखून जरा मोठी चप्पल घालून झालं इथे. होय, आमची भेट व्हायची आणि बाळूमाची कृपा होती. खरंय खरंय. छान छान. काय नाव म्हटलं? आमचं धोंडीबा रानगे. धोंडीबा रानगे, आप्पाच्या वडीला. मग तिथं आपले बाळासाहेब पुजारी वगैरे आहेत की? आहेत की. हा, हलसिद्धनाथाचे पुजारी आहेत तिथं. ह्याचे पण असतात, चिरंजीव समाधीचं पण पुजारी असतात ते. चालेल चालेल. बाकी बरं आहे ना? हा, धन्यवाद. जय बाळूमामा. हो हो हो. हाय, बाळूमामाचा आशीर्वाद आहे. हा, मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला सभामंडप दिसत आहेत. त्या बाजूला पण आणि या बाजूला पण. या बाजूला सभामंडपामध्ये बरेच भक्त मंडळी हे दुपारच्या वेळेला विश्रांती घेत असलेले दिसत आहेत. लांबून लांबून आलेले हे भक्त मंडळी बसत आहेत. लहान बाळ गोपाळ दिसतात. हे इथं लहान बाळ दिसते, बघितलं का कसं दिसते बघा? ते लहान बाळ कसं बसले बघा. आहा आहा आहा, अगदी खुशीत आहे बाळ. आहा, छान छान छान. आहा, अरे वा, बाळ पण हसते, किती गोड हसते. टाटा टाटा. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. हा, सगळं म्हणा, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं.